तुम्हालाही MBBS, BDS, BMS, BHMS या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तुम्हालाही डॉक्टर बनण्याची त्या ठिकाणी इच्छा आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे काय हे तुम्हाला माहिती नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अनेक्झर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट फॉर्मॅट. कोणत्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्मॅट काढायचा आहे, कोणत्या डॉक्टरांचा घ्यायचा आहे, कोणते आजार त्या विद्यार्थ्याला नसायला हवेत, ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर तुम्ही ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच त्या ठिकाणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी नियमितपणे भेटेल. ओके, तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. अनेक्झर हे जे काही अनेक्झर आहे CT सेलच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे अनेक्झर या फॉर्मॅटनुसारच असलं पाहिजे का? तर 100% होय. जर तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये मेडिकल क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुमच्याकडे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि त्याचा फॉर्मॅट आहे अनेक्झर जो की आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस या ठिकाणी तुमचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर 6 डिसीज या ठिकाणी दिलेले आहे, 6 पॉईंट दिलेले आहे. फर्स्ट पॉईंट काय दिलेला आहे? ॲब्सेन्स ऑफ एनी इनकॅपॅसिटेटिंग अँड ऑर प्रोग्रेसिव्ह सिस्टमॅटिक डिसऑर्डर कंडिशन. ओके, कोणत्याही प्रकारचा प्रोग्रेसिव्ह सिस्टमॅटिक डिसीज त्या ठिकाणी तुम्हाला नसायला पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट दिलेला आहे ॲब्सेन्स ऑफ एनी डिसॅबिलिटी ऑफ अप्पर लिम्स. ओके, म्हणजे अप्पर लिम्स आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही पार्ट आहे, जसं की हात असेल आणि तुमचे काही फिंगर्स असेल. ओके, तर यामध्ये कसल्याही प्रकारची डिसॅबिलिटी नसायला हवी. तिसरा पॉईंट दिलेला आहे ॲब्सेन्स ऑफ एनी मेजर व्हिज्युअल ऑडिटरी डिसॅबिलिटी. ओके, तर ऐकू येणे असेल किंवा दिसणं असेल हे तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला दिसतच नसेल, 100% ब्लाइंड आहे, तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी 100% ॲडमिशनसाठी पात्र नाही आहेत. 4 नंबरचा पॉईंट दिलेला आहे ॲब्सेन्स ऑफ सायकोसिस, न्यूरोसिस और मेंटल रिटार्डेशन्स. ओके, जर सायकोसिस, न्यूरोसिस किंवा मेंटल रिटार्डेशन, ओके, हे जर आजार तुम्हाला असेल, मेंटल इलनेस त्या ठिकाणी जर असेल, तर असे विद्यार्थी देखील त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी पात्र नसतात. सायकोसिस, न्यूरोसिस किंवा मेंटल इलनेस जे आहे हे त्या ठिकाणी 100% त्याचं मेजरमेंट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नाही आहे. ओके, तर त्यासाठी जरी तुम्हाला हे आजार मेंटल इलनेस असेल तर मेडिकल इन्स्ट्रुमेंट तुम्ही हँडल करू शकता का? जर ते करू शकत असाल तर मात्र असे विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र असू शकतात. त्याचं कारण म्हणजे सायकोसिस किंवा न्यूरोसिस असेल किंवा कोणताही मेंटल इलनेस असेल, त्या मेजरमेंटसाठी कसल्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नाही आहे. ओके, त्याच्यानंतर 5 नंबरचा पॉईंट दिलेला आहे ॲबिलिटी टू मेंटेन इरेक्ट पॉस्चर. ओके, तर हे सुद्धा त्या ठिकाणी तुमच्याकडे असलं पाहिजे. जर तुमचं इरेक्ट पॉस्चर नसेल, इन्स्ट्रुमेंट जर तुम्हाला हँडल करता येत नसेल, तर अशा केसमध्ये तुम्ही एलिजिबल नाही आहात. ओके, त्याच्यानंतर 6 नंबरचा पॉईंट रिझनेबल मॅन्युअल डेक्स्टेरिटी, म्हणजे एक कॉर्डिनेशन आपण ज्याला म्हणतो, हात आणि डोळ्यामधील कॉर्डिनेशन्स. ओके, आता जर कॉर्डिनेशन हे तुमच्यामध्ये नसेल तर असे विद्यार्थी देखील पात्र नसतात. म्हणजे एखादं इन्स्ट्रुमेंट हँडल करायचं असेल, ओके, तर ब्रेनला सांगल्यानंतर ज्यावेळेस आपण बघितल्यानंतर ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला हँडल करायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये कॉर्डिनेशन्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपलं ब्रेन आपल्या कमांड आपल्याला त्या ठिकाणी देईल एखादं इन्स्ट्रुमेंट हँडल करण्यासाठी. ओके, तर त्याच्यामध्ये सुद्धा कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे. तर हे जे काही 6 पॉईंट आहे हे त्या ठिकाणी खूपच महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी दिलेले आहे. तर जे काही डॉक्टर्स आहेत ते या ठिकाणी स्ट्राईक लिहितील. जर तुमच्यामध्ये कसल्याही प्रकारचा आजार नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही मेडिकली फिट आहात. जर आजार असेल तर त्याचं निदान त्या ठिकाणी केलं जाईल. किती पर्सेंटमध्ये ते आहेत, तुम्ही एलिजिबल आहात का, तर ही माहिती या ठिकाणी डॉक्टर लिहित असतात. त्याच्यानंतर ॲड्रेस ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, या ठिकाणी त्यांचा ॲड्रेस, डेट लिहायची आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांची सिग्नेचर, त्यांचं नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा आहे. सील ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, त्यांचा हॉस्पिटलचा स्टॅम्प त्या ठिकाणी घ्यायचा आहे.
तर ही माहिती जी आहे ही डॉक्टरांनी भरायची माहिती आहे. तर हा जो काही फॉर्मॅट आहे हा अनेक्झरियस मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हा महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं असेल, ॲडमिशन घ्यायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी हा फॉर्मॅट आहे. आता सेकंड पॉईंट असा आहे की अनेक्झरियसचं जर आपण झेरॉक्स काढलं आणि त्याच्यावर सिग्नेचर घेतली तर चालेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेटर हेडवर घेण्यासाठी त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमधील डॉक्टरांचं त्या ठिकाणी जर सिग्नेचर घेत असाल तर त्यांच्या लेटर हेडवर हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जर तुम्ही गव्हर्नमेंट सिव्हिल हॉस्पिटलमधून त्या ठिकाणी जर सिग्नेचर त्या डॉक्टरांची घेत असाल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून, तर झेरॉक्स पेजवर जरी सिग्नेचर घेतली तरी चालेल. जर प्रायव्हेट हॉस्पिटलमधील डॉक्टरांची तुम्ही सिग्नेचर घेत असाल तर डॉक्टर ज्या पेजवर, ज्या लेटर हेडवर टॅबलेट लिहून देतात, ओके, त्या लेटर हेडवर तुम्हाला हा फॉर्मॅट त्या ठिकाणी प्रिंट करायचा आहे आणि त्याच्यानंतर सिग्नेचर त्या ठिकाणी डॉक्टरांची घ्यायची आहे. आता तिसरा पॉईंट असा आहे की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे कोणत्या डॉक्टरांचं पाहिजे? BMS BHMS डॉक्टर चालेल का? तर अजिबात नाही. MBBS डॉक्टर असणं गरजेचं आहे. मग ते MD असले तरी चालेल, MD किंवा MS नसेल तरी चालेल. फक्त डॉक्टरांची डिग्री ही MBBS कंप्लीट असणं गरजेचे आहे. तो डॉक्टर प्रॅक्टिशनर असणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन नंबर त्यांच्याकडे असणं गरजेचे आहे. ओके, तर या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहे आणि त्यानुसारच जे काही सूचना तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी केलेल्या आहेत यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बनवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी 95 29 29 70 16 या नंबरवर संपर्क साधायचा आहे. आपले सेंटर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या 2 शहरामध्ये कार्यरत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. जेही विद्यार्थी ऑनलाईन इच्छुक असेल अशा विद्यार्थ्यांनी देखील त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे.